मुंबईमध्ये रिक्षा नेण्यासाठी भीमसैनिक आग्रही, पोलिसांकडून अटकाव, भीमसैनिकांनी रास्ता रोको केला. चुनाभट्टीमधल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत. विमान प्रवासाचे नियोजन विचारपूर्वक करा. हवाई गोंधळ आणखी आठवडाभर राहण्याची शक्यता. सरकारच्या हस्तक्षेपानंतरही विमान सेवा विस्कळीतच. इंडिगोच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळेंचा संताप. हवाई घोळावर श्वेतपत्रिका काढण्याची केली मागणी. रखडलेल्या विमान प्रवाशांना रेल्वेचा दिलासा. पुणे बंगळुरू आणि मुंबई दिल्ली दरम्यान 18 डब्यांच्या 30 विशेष गाड्यांची व्यवस्था. तपोवनात प्रदर्शन केंद्र उभारण्याला स्थगिती. मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये माहिती. झाडं तोडणार नाही असं सांगूनही मनसेचं तपोवनामध्ये आंदोलन. मनविसे उतरली तपोवनात. अमेय खोपकरांनी कलाकारांसह केलं आंदोलन. शिवसेना आणि राष्ट्रवादी ही भाजपच्या ताटाखालची मांजरं. विजय वडेट्टीवारांची टीका. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. अभिवादनासाठी चैत्यभूमीवर अथांग भीमसागर. उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन. अभिवादनाला ठाकरे पिता पुत्रांची हजेरी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संविधानाच्या प्रती वाटून आंबेडकरांना करतात अभिवादन. चैत्यभूमीवर उपस्थितांनी ही वाहिली आदरांजली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून इंदू मिलची पाहणी. प्रस्तावित बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, एकनाथ शिंदेंचं आश्वासन. ठाण्याचा घोडबंदर घाट 24 तास बंद राहणार. शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत घोडबंदर रोडवर अवजड वाहतूक नाही. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव रुग्णालयामध्ये दाखल. बाबा आढाव यांची भेट घेण्यासाठी शरद पवार पूना हॉस्पिटलमध्ये. जामखेडमध्ये नृत्यांगना दीपाली पाटील हिचा मृत्यू. वादामध्ये संदीप गायकवाडकडून दीपालीकडे लग्नाच्या हट्टामुळेच दीपालीची आत्महत्या. दीपालीच्या आईचे गंभीर आरोप. निवडणूक कामांना नकार दिला तर नोटीस बजावणार. महापालिका प्रशासनाचे कर्मचाऱ्यांना निर्देश. उरणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण. भाजप उमेदवाराच्या विरोधात व्हिडिओ बनवल्याप्रकरणी मारहाण. सोलापूरमधील बार्शीमध्ये दिवसाढवळ्या गुंडाची दहशत. कोयता नाचवत दहशत माजवतानाचा व्हिडिओ आलाय समोर. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. कुनोमध्ये चित्त्यानंतर आता चित्त्याचं पिल्लू मृत. अवघ्या 10 महिन्यांच्या मादी बछडा मृत अवस्थेमध्ये सापडला. आता एसी लोकलमध्ये ओळखपत्र अनिवार्य असणार. बनावट तिकीट प्रकरणानंतर रेल्वेनं उचललं पाऊल. सामाजिक आशययुक्त दर्जेदार मराठी चित्रपटांसाठी राज्य सरकार सरसावलं. 50 मराठी चित्रपटांना 14 कोटींचं अर्थसहाय्य. आशिष शेलार यांची माहिती. कोकणातील हापूस गुजरातला जाणार. कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली. नवसारी विद्यापीठाकडून वलसाड हापूस नावाच्या मानांकनासाठी अर्ज. अवघ्या 9 महिन्यांच्या चिमुरडीनं रडणं विसरून पोहणं शिकलं. रत्नागिरीची वेदा सरफरे सर्वात लहान भारतीय जलतरणपटू बनली. चिमुरड्या वेदाची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.